ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहे ते 29 तारखेला मुंबईत मोठं आंदोलन करणार आहेत। जिल्हाभरात त्याची जोरदार तयारी सुरू आहे। आपल्यासोबत नांदेड येथील मराठा समाज बांधव आहेत, त्यांनी सुद्धा या सगळ्या आंदोलनाची तयारी केली आणि उद्या ती सगळी मंडळी मुंबईच्या दिशेने निघणार आहे। आपण काय सांगाल, नांदेड जिल्ह्याचे नियोजन कसं असणार आहे? नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही गेले 15 दिवस झाले या ठिकाणी गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत। उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी नांदेडमधल्या मराठा समाज बांधवाकडून आहे आणि ओबीसी व इतर समाज बांधव देखील आमच्या जरांगे पाटीलांनी जे आंदोलन ठेवलेलं आहे मुंबईला, त्या आंदोलनासाठी या ठिकाणी पाठिंबा देताना आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। कारण गेल्या वेळी जे त्या ठिकाणी आम्हाला फसवणूक झाली मुंबईला वाशी या ठिकाणी, त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी जोरदार तयारी या ठिकाणी समाज बांधवांनी केलेली आहे। हजारो लाखोच्या समुदायानं या ठिकाणी जनता ही मुंबईकडे या ठिकाणी रवाना झालेली आहे। काय सांगाल, यापूर्वी सुद्धा मुंबईत आंदोलन झालं होतं, आता काय निर्धार असणार आहे? आता एकच निर्धार आहे की सरकारनं मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा सरकारला मुंबईमध्ये आम्ही फडकू देणार नाही। एक वेळेस मराठे मुंबईमध्ये गेले तर परतणार नाहीत। आता हा शेवटचा लढा आहे आणि त्या आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्र्याला सांगणं आहे, मराठे यायलेत, तुम्ही तुमची जागा कुठेतरी शेप राहण्याची हुडका। आता मराठे मुंबईत आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाहीत आणि हाच निर्धार करून आम्ही लाखोच्या संख्येनं या ठिकाणी मुंबईकडे नांदेडमधून निघणार आहोत। काय सांगाल, ज्या पद्धतीनं मोठ्या संख्येने नांदेडमधून मराठा समाज बांधव आहेत, आरोग्य दृष्टिकोनातून काय सुविधा आहे? पावसाळ्याचे दिवस आहेत, तिथं राहायचं आहे, आंदोलनाला किती दिवस लागणार हे माहीत नाही, त्या अनुषंगाने राशनची काय व्यवस्था आहे? जे गावोगाव जे काही समाज बांधव गावखेड्यातून येणार आहे, त्यांनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वतः सोबत करून ते मुंबईच्या दिशेने उद्याला निघणार आहेत। जी आरोग्याची जी काही सुविधा आहे, नांदेडमधले जे काही मराठा डॉक्टर्स आहेत त्यांची आम्ही सर्व स्वयंसेवकांनी भेट घेऊन त्यांना मुंबईच्या दिशेने यायचं आवाहन केलेलं आहे। तसं त्यांनी मुंबईच्या दिशेने येण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि समाज बांधव म्हणून त्यांनी जे काही बांधवांची आरोग्याची काळजी हे संबंधित सर्व डॉक्टर्स घेणार आहेत। काय सांगाल पाटील, गेल्या 15 ते 20 दिवसापासून तुम्ही सुद्धा जोरदार तयारी करतात आणि कसं असेल स्वरूप आंदोलनाचं? मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने समाजाला नम्र आव्हान केले, त्या हाकेला साथ देत नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा सेवकांनी मागील 2 महिन्यापासून जय्यत तयारी केलेली आहे। त्या जय्यत तयारीमध्ये गावागावातल्या चावडी बैठका असतील, मोटरसायकल रॅली असतील, पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून जनजागृती असेल किंवा फोन कॉलद्वारे, मॅसेजद्वारे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती असेल, ही प्रत्येक जय्यत तयारी ही दाखवून देते की आता क्रांतीचं पर्व 100% मराठ्यांचं येणार आहे। मराठ्यांची सुनामी मुंबईमध्ये उसळणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। जर वैयक्तिक नांदेड जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर नांदेड जिल्ह्यामधल्या या 16 तालुक्यामधून प्रत्येक तालुक्यातील समाज बांधवांनी आपली जय्यत तयारी केली। शेतकऱ्यांनी आपले शेतातले कामं पूर्णतः आटपून मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी तयार झालेले आहेत। शेतीतले कामं संपून, शेतीतले कामं बाजूला सारून मराठा मुंबईला जातोय। ज्या पद्धतीनं मुंबईची तयारी आम्ही केली, त्या तयारीमध्ये मराठा समाज आता मागे हटायला तयार नाही। कारण मनोज जरांगेंनी आदेश दिलेत की जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश होणार नाही तोपर्यंत आपला मुंबई सोडायची नाही। म्हणून शेतकऱ्यांनी आपलं खायापियाचं पूर्ण सामान, पावसासाठी छत्री, रेनकोट हे सगळे घेऊन तयार झालेत। ज्या पद्धतीनं आज समाज बांधवांनी तयारी केली, ही तयारी पाहता मराठ्यांनी मुंबई न सोडण्याचा निर्धार या ठिकाणी केला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामधून लाखो मराठे उद्या सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळ्याचं दर्शन घेऊन 4 वाजतापासून रवाना व्हायला सुरुवात होईल। मला सांगा, यापूर्वी सुद्धा लाखोचे मोर्चे निघाले, मुंबईत सुद्धा आंदोलन झाले, छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वात झाले, जरांगे पाटील सुद्धा मुंबईच्या वेशीवर जाऊन आले। वाटतं या आंदोलनामुळे आता काय आरक्षण मिळेल? 100% मागच्या वेळेस आमची फसवणूक या सरकारने केली ते जगजाहीर आहे। मागच्या वेळेस सरकारने आमच्याकडून वेळ मागून घेतला म्हणून 3 कोटी मराठा समाज ज्या शांततेमध्ये मुंबईत धडकला होता त्याच शांततेने माघार फिरला। परंतु आता सरकारने 21 दिवसाचा कालावधी मागितला होता सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी। आज 21 महिने होऊन गेले तरी पण सरकार आम्हाला सगळे सोयरे कायदा द्यायची तयारी दाखवत नाही। याचा अर्थ आता आम्हाला वेळ द्यायचा सरकार बोलूच शकत नाही, कारण सरकार या ठिकाणी शर्मिंद झाले। म्हणून मराठ्यांनी सुद्धा आता चंग बांधलाय, काही जरी झालं तरी मुंबई सोडायची नाही। म्हणून यावेळेस आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे, या सरकार लोकशाहीचे राजे म्हणून त्या ठिकाणी राज्यकारभार पाहते। ही जनता आहे, ही रयत आहे, ही रयत तुमच्या दरबारी न्याय मागण्यासाठी येते। या रयतेला आणि या जनतेला त्यांच्या न्याय आणि हक्काच्या मागण्या मान्य करूनच तुम्ही मुंबईतून पाठवा, अन्यथा मराठ्यांचा जनक्षोभ कसा उसळेल हे आम्ही आज सांगू शकत नाही।
निश्चित आपण बघतो हे सगळे मराठा समाज बांधव होते. उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मुंबईकडे निघणार आहेत आणि आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार सुद्धा या सगळ्या मराठा समाज बांधवांनी केला आहे. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.